संगमनेर येथील बहिरे बाबा गंगामाई आश्रम या ठिकाणी आज बहिरे बाबा यांची 19वी पुण्यतिथी कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडत आहे आणि या ठिकाणी त्यांचे भक्तगण आपल्यासोबत आहे। आपण त्यांच्याकडनं माहिती घेणार आहोत की नेमकी आजची जी पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे कसा साजरा करण्यात आला। आज या ठिकाणी संगमनेर वासियांच्या वतीने, संगमनेर भक्तांच्या वतीने आज आपण इथे 19वी पुण्यतिथी या ठिकाणी आपण साजरी करत आहोत। 19वी पुण्यतिथी साजरी करण्यासाठी आज या ठिकाणी संगमनेर वासियांनी, साधू संतांनी, त्यांचे चेले शिष्यगण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थितीत आहे। त्यांचे मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो। आज 19वी पुण्यतिथी या ठिकाणी साजरी होत आहे। आता ही पुण्यतिथी साजरी होण्याचं असं एक महत्त्व आम्हाला योग असतो का योग असं म्हणावं लागेल का आमचं भाग्य आहे। गेली बाबांनी इथे तपश्चर्या केली, बाबाजींची समाधी झाली, ज्यावेळेस बाबाजींचं वय 85 वय होतं। त्याच्यानंतर आता 19वी पुण्यतिथी या ठिकाणी साजरी होत आहे आणि हे कार्य करण्यासाठी बाबाजींनी जी तपश्चर्या केली, एक छोटासा वटवृक्ष या ठिकाणी लावला आणि त्याच्या आज वटवृक्षाच्या माध्यमातून झाड लावले आणि झाडाच्या माध्यमातून आज मोठा वटवृक्ष या ठिकाणी झालेला आहे। आणि या वटवृक्षाच्या माध्यमातून या सावलीमध्ये आज असंख्य भाविक, असंख्य कार्यकर्ते, असंख्य शिष्यगण आणि या ठिकाणी उपस्थितीत सगळे साधू संत महंत या कार्यक्रमाला दरवर्षी हजेरी लावतात। त्यांचं मी मनापासून आभार मानतो। बाबांचं एकच तत्व होतं, डरना मत, हिम्मत से काम लेना, असे एक कार्य बाबाजींनी या संगमनेर वासियांना दाखवलं। आज या ठिकाणी बाबाजींचे शिष्यगण म्हणजे आज 4थ्या पिढीमध्ये बाबाजींचे शिष्यगण या ठिकाणी आज कार्याला हातभार लावतात, कार्य करतात। आपण नेमकी काय काय कार्यक्रम आहे आज सकाळपासून आज इथे सकाळी समाधीची पूजा झाली, पूजा झाल्यानंतर शोभायात्रा झाली आणि शोभायात्रेनंतर महाप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे। कोणत्या भागातून भक्तगण या ठिकाणी? आज या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रातून भक्तगण या ठिकाणी येतोय। आज आमचे सगळे भक्तगण बेळगाव असेल, महाराष्ट्रामध्ये सर्व कानाकोपऱ्यामध्ये भैराबाबांचे शिष्यगण प्रत्येक ठिकाणी आहे आणि ते प्रत्येक घरातला, कुटुंबातला आणि भक्तातला, शिष्यातला एक परिवार या ठिकाणी येऊन जातोय। गुरुपौर्णिमेला येतात, पौर्णिमेला येतात, त्याच ठिकाणी आज पुण्यतिथी या कार्यक्रमाला सर्वजण येतात। यांचं मी मनापासून आभार मानतो। बाबाजी, आपण काय सांगणार? आपण या ठिकाणी भक्त जे संत आलेले आहेत, कुठून कुठून संत या ठिकाणी आले? ही 19वी पुण्यतिथी आमच्या दादा गुरुची आणि आमचे संगमनेरवासी बी आणि बाहेरचे बी, भारतातले आणि महाराष्ट्रातले बाबांचे जे बी शिष्यगण आहे याच्यामध्ये पूर्णतः हातभार लावतात। आता ही 3री 4थी पिढीवर मी स्वतः महंत गणेशपुरी महंत आहे, पण माझ्या संघ शेठसारखे आणि त्यांचे जे बी शिष्यगण आहे खूप चांगले आहे आणि ही परंपरा अशीच कायम चालू राहणार आहे। इथून पुढे अजून कसे कार्यक्रम या ठिकाणी घेतात? याच्यात जसे आपले जे सनातन आणि आमच्या श्री पंचदश नाम जुना आखाड्याची जी परंपरा आहे आणि आमचे जे भक्तगण आहे त्याच्यानुसार हे सगळं पुढं चालू राहणार। धन्यवाद। तर हे होते संगमनेर येथील बहिरे बाबा यांचे शिष्य। त्यांनी आपल्याला या ठिकाणी आज पुण्यतिथीनिमित्त जे कार्यक्रम या ठिकाणी सकाळपासून आयोजित करण्यात आले होते, सविस्तर कार्यक्रमाविषयी आपल्याला या ठिकाणी त्यांनी सविस्तर माहिती दिली आणि त्यांची हजारो